ओम नमो भगवते वासुदेवाय. ब्रह्मदेव आणि देवर्षी नारद यांच्या संवादादरम्यान देवर्षी नारद भगवंतांच्या गुणांबद्दल ब्रह्मदेवांना विचारतायत आणि त्याच्या उत्तरादाखल ब्रह्मदेव म्हणाले की वास्तविक कर्माचा अधिकार केवळ मनुष्य मात्रांना आहे, अन्य कुठल्याही जीवांना नाही. बाकी सगळ्या जीवयोनी या भोगयोनी आहेत. पण मनुष्य जीव मात्र जी जी काही कर्म करतात या सगळ्या कर्मांचं फळ जर कोणी देत असतील तर ते एकटे भगवंतच देतात. माणसं आपल्या स्वभावानुसार प्रकृती धर्मानुसार जी काही शुभकर्म पुण्यकर्म करतात ती सुद्धा केवळ भगवत प्रेरणेनेच केली जातात. ह्या शरीरामध्ये जे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश अशा पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे, ह्या शरीरातले सगळे घटक जेव्हा पूर्णतः विलग होतात, वेगवेगळे होतात, सुटे होतात आणि हे शरीर नष्ट होतं, त्यावेळेला जरी आकाश सुद्धा नष्ट झालं तरी सुद्धा त्या शरीरात राहणारा जो देही आहे, जो अजन्म आहे, जो भगवत अंश आहे, जो परब्रह्माचा अंश आहे, तो मात्र कधीही नष्ट होत नाही. शेवटी देवर्षी नारदांना ब्रह्मदेव म्हणाले की बाळा नारदा, आपल्या संकल्प मात्रानं या विश्वाची ब्रह्मांडाची रचना करणाऱ्या षड्गुणैश्वर्य संपन्न अशा श्रीहरींचं वर्णन खरं तर संक्षेपानच मी तुझ्यासमोर केलं. ह्या जगतामध्ये जे काही कार्यकारण संबंध किंवा जे काही भाव अभाव अनुभवाला येतात, समोर येतात, ह्याच्यातलं काहीही कोणीही त्या भगवंतापासून भिन्न नाही. सगळं भगवत स्वरूपच आहे. पण तरी सुद्धा भगवंत त्या सगळ्या भाव अभाव कार्यकारण वगैरेपासून पूर्णपणे वेगळा आहे, स्वतंत्र आहे. भगवंतानी मला जो उपदेश केला तेच हे भागवत आहे. आणि ह्या भागवतामध्ये भगवंतांच्या अनेक विभूतींचं संक्षिप्त वर्णन आहे. आता हे जे मी संक्षिप्त वर्णन केलं ते तू लक्षपूर्वक ऐकलं असशील आणि आता याचा विस्तार कर. संग्रहोयम विभूतीनाम त्वमेतत् विपुलीकुरु असा आदेश ब्रह्मदेवाने देवर्षी नारदांना दिला. ज्याप्रमाणे सर्व प्रकारच्या अचिंत्य शक्ती ज्या भगवंताच्या आधारानं आश्रयानं राहतात, त्या सर्वस्वरूप अशा भगवान श्रीहरींच्या मध्ये सगळ्या लोकांची, सगळ्या मनुष्यमात्रांची प्रेममय अशी भक्ती निर्माण व्हावी असा निश्चय करून आतापर्यंत मी जे तुला संक्षिप्त का होईना जे वर्णन केलं, भगवंताच्या विभूतींचं वर्णन करून सांगितलं, ते तू आता यापुढे लोकांना सांग. जी माणसं भगवंताच्या ह्या अचिंत्य शक्तीचं, मायेचं वर्णन किंवा अन्य भक्तांनी केलेलं जे वर्णन आहे त्याला अनुमोदन देतात, त्याच्याशी सहमत असतात किंवा ते आत्यंतिक श्रद्धेनं या सगळ्या अचिंत्य शक्तींचं, मायेचं, भगवत गुणांचं वर्णन नित्य नियमानं ऐकतात, त्यांचं चित्त कधीही मायेनं लिप्त होत नाही, मायेनं मोहित होत नाही, मायेमध्ये गुंतत नाही. हे सगळं ऐकल्यानंतर, ब्रह्मदेव आणि देवर्षी नारदांचा संवाद ऐकल्यानंतर राजा परीक्षित शुकदेवांना प्रश्न करतो की खरं तर आपण सगळ्या वेदवेत्यांमध्ये श्रेष्ठ आहात. मला तर आपल्याकडनं एकच जाणून घ्यायचं आहे की जेव्हा ब्रह्मदेवांनी निर्गुण अशा परब्रह्म परमात्म्याचं, भगवंताचं वर्णन केलं, त्याच्या गुणांचं वर्णन
केलं आणि त्या वर्णना त्याप्रमाणे देवर्षी नारदांना आदेश दिला की असंच वर्णन आणखीन विस्ताराने तू कर, विपुल करून लोकांना सांग. तेव्हा त्यांनी म्हणजे देवर्षी नारदांनी कोणाकोणाला कशा प्रकारे उपदेश केला हे तुम्ही मला सांगा. कारण एक तर म्हणाले अचिंत्य शक्तींचा आश्रय असलेले भगवंत त्यांच्या कथाच सगळ्या लोकांना अत्यंत पवित्र करून टाकणार आहेत, त्यांचं परम मंगल करणारे आहेत. आणि पुन्हा ह्या सगळ्या कथा ज्या देवर्षी नारदांच्या मुखातून लोकांच्या कानावर जाणार आहेत त्या नारदांना तर सगळ्याच लोकांना भगवत दर्शन घडावं अशी तीव्र इच्छा असते, तो त्यांचा स्वभाव असतो. तेव्हा अवश्य आपण त्यांनी ज्या गोष्टी लोकांना सांगितल्या, देवर्षी नारदांनी लोकांना जे जे काही वर्णन करून सांगितलं भगवंताचं, ते आपण मला सांगा. आपण खरोखर महाभाग्यवान आहात. आता आपणच मला अशा प्रकारचा उपदेश करावा की माझं मुळात निरासक्त झालेलं मन, सगळ्या आसक्तींपासून सुट झालेलं मन सर्वात्मा अशा भगवान श्रीकृष्णांमध्ये मला विरघळवून टाकता येईल. भगवान श्रीकृष्णांशी मी तन्मय होईल आणि मगच मला माझं शरीर सोडता येईल. जी माणसं भगवंताच्या लीलांचं आत्यंतिक श्रद्धेनं नित्य श्रवण करतात किंवा त्या कथा इतरांना सांगतात, त्यांच्या हृदयात खरंच भगवंत प्रकट होतात का? असतील तर फार अल्प काळासाठी भगवंत प्रकट होत असतील. कानाच्या छिद्रांमधून आपल्या भक्तांच्या भावमय अशा हृदय कमलावर भगवंत काही काळच जाऊन बसत असतील. आणि शरद ऋतूमध्ये ज्याप्रमाणे पाण्यातली घाण निघून जाते, गढूळ पाण्याचा अंश निघून जातो, त्याप्रमाणे ह्या सगळ्या भक्तांच्या ठिकाणचा जो मनोमल आहे तोही नाहीसा होतो. ज्यांचं हृदय अत्यंत शुद्ध आहे तेच ह्या भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांच्या ठिकाणी एक क्षणभर का होईना पण राहू शकतात. आणि नुसतं राहू शकतात असं नाही, एक क्षणाचा सुद्धा भगवंताच्या चरणकमलांचा वियोग त्यांना सहन होत नाही. ज्याप्रमाणे मार्गातल्या सगळ्या त्रासांना बाजूला करून, त्या सगळ्या संकटांपासून दुःखांपासून सुटून एखादा प्रवासी घरी आल्यानंतर त्याला आपलं घर सोडायची इच्छा होत नाही, तसंच ज्यांना कोणाला या भगवंताच्या अत्यंत मंगलमय पवित्र कथा ऐकल्यानंतर आपल्या हृदयात क्षणभर का होईना भगवंत विराजमान झाल्याचा अनुभव येतो, त्यांना कधी भगवंताची चरणकमल सोडावीशी वाटत नाही. पुढे परीक्षितानं शुकमहामुनींना काय काय विचारलं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.